मी जयमाला धानोरकर गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मातृदेवो भव पितृदेवो भव। आज गुरुपौर्णिमा आणि सर्वप्रथम आपले गुरु आई, वडील आणि शिक्षक हे आपले गुरु असतात। आई आपल्याला जन्म देते आणि तोंडामध्ये घास भरवते, चालणं शिकवते, वळण लावते, संस्कार देते। ती आपली आई, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी, ती आपली आई। आणि गुरु शिष्यांचं जे नातं असते ते अतूट असते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले, लता मंगेशकर यांचे गुरु त्यांचे वडीलच दीनानाथ मंगेशकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गुरु अडकोजी महाराज, ज्ञानेश्वर माऊली यांचे गुरु त्यांचे मोठे भाऊ म्हणजेच निवृत्तीनाथ। किती अतूट नातं आहे गुरु आणि शिष्यांचं। आणि हे गुरु शिष्यांचं नातं, गुरु आपल्या शिष्यांना ज्ञान संवर्धनाचं काम करत असते आणि शिष्य श्रवण करत असते, आत्मसात करत असते। गुरुनी दिलेला वसा हा शेवटपर्यंत टिकला पाहिजे आणि गुरुनी असा वसा दिला पाहिजे का तो विद्यार्थी किंवा तो शिष्य घडला पाहिजे, त्यांनी आपला आदर ठेवला पाहिजे, मान ठेवला पाहिजे, सन्मान ठेवला पाहिजे। त्यांनाही कळलं पाहिजे का नाही मला हे गुरु मिळाले होते, त्यांच्याचमुळे मी घडलो आहे। हे गुरु शिष्यांचं नातं असते। मला एक असं सांगावंसं वाटते, एक गोष्ट आहे आणि गुरु आश्रमामध्ये राहतो आणि शिष्य त्यांच्याजवळ जाते आणि शिष्य गुरुला म्हणते का बा मला तुमच्याकडून शिक्षण घ्यायचं आहे। तर ठीक आहे, शिक्षण घ्यायचं तर हा मंत्र घे आणि हा 1 वर्षभर कर आणि 1 वर्षाने माझ्याकडे ये। त्यावेळेस मग शिष्य 1 वर्षाने जातो आणि आश्रमाच्या दरवाजाजवळ थांबतो आणि तिथे दुसरा जो शिष्य असतो तो झाडलोट करत असते आणि झाडल्यानंतर जो कचरा असतो त्याच्या अंगावर टाकतो। अंगावर टाकल्यानंतर तो एकदम नागासारखा फणा काढतो, दंश करतो आणि त्याला बोलतो आणि नंतर आश्रमामध्ये गुरुकडे जातो। तर गुरुने काय सांगावं, आज तू जो काम केलेला आहे, नागासारखा फणा काढलेला आहे, तू शिक्षण घेण्यामध्ये अपात्र आहे। पुन्हा तोच मंत्र कर आणि दुसऱ्या वर्षी माझ्याकडे ये। पुन्हा शिष्य जातो, दुसऱ्या वर्षी येतो आणि मंत्र घेऊनच येतो आणि दरवाजावर थांबतो आणि दरवाजावर थांबल्यानंतर शिष्य असतो दुसरा, जे शेणाचं पाणी वगैरे असते त्याच्या अंगावर टाकण्यात येते, टाकते तो त्यावेळी नागासारखा फणा नाही
डायरेक्ट नाही करत, परंतु थोडासा का होतो तो फणकारतो आणि फणकारल्यानंतर बोलतो त्या शिष्याला आणि ते आश्रमात जाते. गुरु पुन्हा सांगते का तू अपात्र आहे, तू मागच्या वेळेस फणा काढला होता, दंश केला होता, आता थोडसा तू फणकारलेला आहे, तरी तू अपात्र आहे शिक्षण घेण्यामध्ये. हाच मंत्र कर आणि हाच मंत्र घेऊन तिसऱ्या वर्षी ये. पुन्हा तो मंत्र घेऊन तिसऱ्या वर्षी जातो आणि पुन्हा झाडलोट, शेण, माती जे आहे हे सारवण्यासारखं पतलं पातळ करतो, पुन्हा अंगावर टाकतो तो शिष्य. आणि टाकल्यानंतर तो काही म्हणत नाही, बोलत सुद्धा नाही आणि नम्रतेने हात जोडतो आणि अभिवादन करतो आणि आश्रमामध्ये शिरतो. आश्रमामध्ये गेल्यानंतर गुरु काय म्हणतात, ही तुझी नम्रता आहे, कारण की तुझ्यामधला जो अहंकार होता तो समूळ नष्ट झालेला आहे. तुझ्यामधला मीपणा होता जो समूळ नष्ट झालेला आहे. तुझे पाय अजूनही जमिनीवरच आहे, हे मात्र विसरू नको. म्हणून गुरु नेहमी शिष्यांना घडवण्याचं काम करत असते, मार्गदर्शन करण्याचं काम करत असते, मार्ग दाखवत असते. तुझ्यामधला जो तिरस्कार आहे, भेदभाव आहे, अहंकार आहे, मीपणा आहे, घृणा आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, हेवा आहे, ते समूळ तुझे नष्ट झाले पाहिजे आणि चांगले विचार घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला एवढं महाराष्ट्रामध्ये संतांनी चांगले चांगले विचार दिले आहे, महामानवांनी इतके मोठे मोठे विचार दिलेले आहे, हे आपण आत्मसात केले पाहिजे, ग्रहण केले पाहिजे, दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. तसेच जे कला कौशल्य असलेला गुरु, ज्ञान संवर्धन करण्याकरता असलेला गुरु हा शेवटपर्यंत टिकला पाहिजे. कला कौशल्याचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांनाही साधना करावी लागते. साधना केली तरच तो दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकते आणि ज्ञान देऊ शकते. मला पुन्हा एक उदाहरण द्यावं वाटते स्वामी विवेकानंदाचं. स्वामी विवेकानंद आपल्याच वेशभूषामध्ये ते परदेशामध्ये भ्रमण करत होते आणि परदेशामध्ये भ्रमण करत असताना स्वामी विवेकानंदांना जवळ एक मनुष्य आला आणि सुटाफुटामध्ये होता आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही इतकं परदेशामध्ये भ्रमण करत आहे तर तुम्ही हाच वेश परिधान केलेला आहे. तर स्वामींना या विवेकानंदांनी काय म्हणावं? स्वामी विवेकानंद म्हणाले, तुमच्या इकडे जो सूटबुटामध्ये चारित्र्य बघितले जाते, आमच्याकडे चारित्र्य संस्कारावर अवलंबून असते. त्यांनी असं सांगितलं स्वामी विवेकानंदांनी. आणि गुरु शिष्यचं नातं एखाद्या कुंभाराप्रमाणे असते. कुंभार जसा मातीला आकार देत असतो, घडवीत असतो, तसंच गुरु आपल्या शिष्यांना घडवीत असतो आणि मोठं होण्याचं स्वप्न बघित असतो. तेच शिष्य आपला आदर ठेवतो, मान ठेवतो, सन्मान ठेवतो का मला हे गुरु भेटले होते, मला ह्या गुरुनी असं असं ज्ञान संवर्धन केलेलं आहे, ते एकमेकांना सांगत असतात. आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पुन्हा मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.